आणि तुमचा चेअरमन देखील मीच होणार। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या नीळकंठेश्वर पॅनलने बाजी मारली आणि रंजन तावरेंचा गेम झाला। पण अजित पवारांनी ही निवडणूक कशी फिरवली? शरद पवारांच्या पॅनलचा कुणाला फायदा झाला? मदत केली की विरोध केला? अजित पवारांना काय साध्य केलं हे अवघ्या 2 मिनिटात तुम्हाला सांगते। पहिला मुद्दा, अजित पवार हे नेहमी सहकार क्षेत्रात विरोधात राहिले आहेत असं चित्र समोर दिसून आलं होतं। म्हणजे काय तर अजित पवारांवर सरकार मोडीत काढायला निघालेत असा शिक्काच त्यांच्यावर लागला होता। हाच डाग पुसून काढण्यासाठी अजित पवार मैदानात उतरले। अजितदादांना एक असा संदेश द्यायचा होता की हा कारखाना खाजगी नाही तर सहकारी कारखाना आहे आणि सहकारी कारखाना असून आपण शेतकऱ्यांना चांगला भाव देऊ शकतो, चांगला मोबदला मिळवून देऊ शकतो आणि तो पहिल्या नंबरवर आणू शकतो। त्यामुळे अजित पवारांनी ब प्रवर्गातून अर्ज भरला आणि कारखान्यावर पुन्हा वर्चस्व स्थापन केलं। दुसरा मुद्दा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग शरद पवार देखील या निवडणुकीत होते। त्यांच्या पॅनलला तर तुतारी हे चिन्ह मिळालं होतं जे त्यांना लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत देखील मिळालं होतं। तरी पवारांच्या पॅनलचा विजय तर सोडा, त्याचा फायदा थेट अजित पवारांच्या पॅनलला झाला आणि दणका विरोधी पक्षाच्या पॅनलला झाला। त्याचं झालं असं की शरद पवारांच्या कार्यकर्ते हे माळेगावची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते, पण पवार मात्र या निवडणुकीत लक्ष घालायला तयार नव्हते। कारण स्थानिक निवडणुकीत किंवा सहकार क्षेत्रात लक्ष घालण्यापेक्षा मध्यस्थी करा, तडजोड करा, शेतकऱ्यांना 4 पैसे मिळू द्या आणि विषय संपवा अशी भूमिका पवारांची नेहमीच राहिलेली आहे। पण इथे कुणीच कुणाचं ऐकायला तयार नव्हतं, त्यामुळे पवारांना अखेर आपलं पॅनल उभं करावं लागलं। पवारांनी पॅनल उभं केलं म्हणजे दादांना फटका बसेल असं वाटलं, पण झालं उलटच। पवारांनी विरोधकांचीच मतं खाल्ली। तिसरा मुद्दा, आता या सगळ्यात रंजन तावरे यांच्या पॅनलचा पराभव कसा झाला? मागची 5 वर्षे आपण पाहिली, तावरे हे लोकांच्या फारशे संपर्कात नव्हते अशी दबक्या आवाजात चर्चा आहे। त्यांचा शेतकऱ्यांशी काहीही संबंध नव्हता। त्याच्या आधी देखील तावरे लोकांपासून दुरावलेले दिसायचे। इतकंच नाही तर तावरेंनी वेळोवेळी आपल्या भूमिका बदलल्या, ज्या सहकाऱ्यांना खास काही रुचल्या नाही। त्यामुळे तावरेंचे अनेक जुने सहकारी त्यांना सोडून गेले। याचाच फटका तावरेंना माळेगावच्या निवडणुकीत बसला। शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवारांनी आता यातून नेमकं काय साधलं, तर याचा पुढे त्यांना काय फायदा होणार? त्याचं कारण असं आहे की येणाऱ्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील, ज्यामध्ये माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक लागणार आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्यात जी लोक सभासद होती तीच लोक पुढे माळेगाव नगरपंचायतीसाठी मतदान करणार। आता सभासदानुसार पहिलं तर एका सभासदामागे त्यांच्या घरातील किमान 4 ते 5 मतदार असतात। हेच मतदान अजित पवारांच्या पाठीमागे उभं राहिलं तर कारखान्यानंतर नगरपंचायतही ताब्यात घ्यायला अजित पवारांना फार काही कष्ट करावे लागणार नाहीत असंच चित्र सध्या दिसतंय। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारने आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।